आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज, सत्य हेच जे तुमच्या समोर। साक्री तालुक्यात आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला। माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांच्या विरोधात सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या कथित आक्षेपार्ह ऑडिओ क्लिपचा निषेध करण्यात आला। या प्रकरणी संबंधितांविरोधात तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला असून कठोर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी साक्री पोलीस ठाण्यात लेखी निवेदन सादर केले। तक्रारीनुसार व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये डॉक्टर विजयकुमार गावित यांच्याविषयी खोटे आरोप करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे। तसेच माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांच्याविषयी कथितरित्या आक्षेपार्ह आणि शिवीगाळयुक्त भाषा वापरण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला। या प्रकारामुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे। डॉक्टर हिनाताई गावित यांच्याविषयीचे कथित वक्तव्य हे महिलांचा आणि लोकप्रतिनिधींचा अवमान करणारे असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले। संबंधितांविरोधात ॲट्रॉसिटीसह लागू असलेल्या विविध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली। याशिवाय सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर आणि ऑडिओ प्रसारित करणाऱ्यांचाही शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। मोर्चात माजी जिल्हा परिषद सदस्य विजय ठाकरे, माजी पंचायत समिती सदस्य सुधीर आकलाडे, माजी सभापती कविता क्षीरसागर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शेकडो आदिवासी महिला पुरुष सहभागी झाले होते। पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांना निवेदन देत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान या तक्रारीनंतर पोलीस प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी संगपाल मोरेसह स्वराज्य न्यूज, साक्री। जर आम्ही आमच्या आदिवासी समाजामध्ये आदिवासी समाजाकडे एवढे खराब शब्द आहेत, पण ते खराब शब्द आम्ही वापरू शकत नाही। कधी विजय चौधरीने स्वप्नामध्ये बी आदिवासी समाजाच्या शिया खाल्लेला नाही असेल एवढ्या खराब गाणाऱ्या शिया आम्ही देतो। पण आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने जे स्वाभिमानी जिंदगी जगायचं शिकाडून गेला त्याच्या पद्धतीने आम्ही वागतोय। आदिवासी समाज कोणाच्या रस्त्यावरती येत नाही आणि आदिवासी समाजाच्या रस्त्यावरती कोणी आले तर त्याला सोडत पण नाही। विजय चौधरीला मी माझ्या वतीनं गोविंद सोनवणे याला कोणी कानफड्यात मारतील तर 100% गोविंदा पलवान 51,000 रुपयाचा बक्षीस देईल। गावित साहेबांच्या माध्यमातूनच महामंत्री हे पद मिळवलं आणि या महोदयांना आता आपण प्रचंड मोठे झालो असे दिवा स्वप्न पडू लागले आणि याच माध्यमातून त्यांनी आता गावित साहेबांच्या परिवाराला बदनाम करण्यासाठी म्हणून राजकारणातील गावित साहेबांचे इतर जे विरोधक आहेत त्यांना हाताशी धरून गावित साहेबांच्या परिवाराला राजकारणातून कसं थांबवता येईल यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू केले। गेल्या 2 दिवसापूर्वी सोशल मीडियावर एक क्लिप व्हायरल झाली। आपल्याच पक्षाच्या मंत्र्याविरुद्ध, आपल्याच पक्षाच्या खासदाराविरुद्ध इतक्या वाईट आणि घाणेरड्या भाषेत बोलू शकतो हे पाहून आम्हा भाजप प्रेमींना आणि विशेषतः गावित परिवार प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना अतिशय संतापाची लाट उसळली आहे। आणि भाजपच्या वरिष्ठांना माझी विनंती असेल की अशा निष्क्रिय अशा विजय चौधरीला म्हणावं की बाबा तू एखाद्या ग्रामपंचायत सदस्य ते होऊन दाखव, बाकी फार पुढची गोष्ट आहे। आणि मग तुला कळेल की कार्यकर्ता सांभाळणं म्हणजे काय, पक्ष चालवणं म्हणजे काय, पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणं म्हणजे काय। आणि मग तेव्हा गावित परिवाराचं महत्व कळेल की काँग्रेस पक्षाचा नंदुरबार हा बालेकिल्ला होता, कोणी स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नव्हतं। ही शिवीगाळ या ठिकाणी आमच्या माजी लोकप्रिय खासदार हिनाताई व माजी आदिवासी विकास मंत्री आदरणीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेब यांच्यावर जी शिवीगाळ आणि अर्वाच्य भाषेत जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। मी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना या आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून एवढ्या जमलेल्या समुदायाच्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो की या विजय चौधरीचा भारतीय जनता पार्टीमधून लवकरात लवकर हकालपट्टी करावी अशी मी या ठिकाणी सुद्धा मागणी आपल्या सगळ्यांच्या वतीने करतो। आणि साक्री पोलीस स्टेशनच्या आदरणीय PI साहेबांना मी विनंती करेल की या विजय चौधरीवर हा सगळा जनसमुदाय पाहून आमच्या सगळ्यांच्या भावना लक्षात घेऊन आपण तात्काळ गुन्हा दाखल करावा।